आज दुपारी साधारण 12:30-1 वाजता दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की चौंडेश्वरवाडी या गावामध्ये फायरिंग झालेली आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू असताना फिर्यादीनामे विजय साठे याने पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की साधारण दुपारी 1च्या सुमारास आम्ही शेतामध्ये काम करत होतो. फिर्यादी विजय साठे, त्याची पत्नी उषा विजय साठे हे जगन्नाथ गणपत माने देशमुख यांच्याकडे सालगडी म्हणून काम करत होते मागील 7-8 वर्षापासून. तर त्यांच्या शेतामध्ये फवारणी करत असताना त्यांना अचानक गोळीचा आवाज आला आणि ते येऊन बघितलं त्यांनी. तर त्या ठिकाणी सचिन जगन्नाथ देशमुख ह्याच्या हातामध्ये पिस्टल होतं आणि फिर्यादी विजय साठे याची पत्नी उषा साठे ही रक्तात थारोळ्यात पडली होती. त्या अनुषंगाने त्यांच्या फिर्यादीवरून अकलूज पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा म्हणजे नवीन सेक्शन BNS 103(1) नुसार आर्म्स ॲक्ट 325, ॲट्रॉसिटी ॲक्ट 332V नुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार गुन्ह्यात तपास चालू आहे. सध्या आरोपी ताब्यात मिळालेला असून त्याकडे चौकशी करत आहे. आरोपी सचिन जगन्नाथ देशमुख, त्याला अटक करून वेपन त्यांनी नेमकं कुठून आणलं होतं, कुठल्या प्रकारचं वेपन होतं, गोळ्या कुठून आणल्या होत्या, वेपन लायसन्सचं होतं, विदाऊट लायसन्सचं होतं, सदर गुन्ह्यामध्ये अजून कोण इतर आरोपींचा सहभाग आहे का, या अनुषंगाने पुढील तपास चालू आहे. कारण काय समजलं ह्याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या तरी अजून कारण समजलेलं नाही. आता ते तपासामध्ये पुढं समोर येईल. गोळी महिलेला कुठं लागली? महिलेला गोळी हातातून आरपार होऊन डोक्यात घुसलेली असं प्रथमदर्शनी इन्क्वेस्ट पंचनाम्यावरून दिसून येतं. साधारण किती गोळ्या लागलेल्या? वाऊंडची संख्या जर पाहिली तर डोक्यात 1 वाऊंड आहे, त्यावरून असं वाटतं 1 आवश्यक, पण त्याचे डिटेल आपल्याला PM नंतरच लक्षात येईल. आत्ता सांगणं योग्य नाही.